चांदूर रेल्वे येथे भाजप शिवसेना रिपाई तथा मित्र पक्षाचे धामणगाव रेल्वे विधानसभेचे उमेदवार प्रताप अडसळ यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली। या सभेला वर्धा लोकसभेचे खासदार रामदास तडस, माजी खासदार विजय मुंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार अरुण अडसळ, प्रताप अडसळ, नितीन धांडे यांच्यासह भाजप शिवसेना व मित्र पक्षाचे नेते मंचावर उपस्थित होते। बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, यावेळी हे महायुतीचे सरकार येणार असून युती पुढे कुणाचेही आव्हान राहिलेले नाही। निवडणुका सोडून काँग्रेस नेते राहुल गांधी हे बँकॉकच्या दौऱ्यावर फिरायला गेले आहेत। राहुल गांधी जिथे प्रचाराला जातात तिथे काँग्रेसचे उमेदवार पडतात, त्यामुळे राहुल गांधी हे भाजपाचे स्टार प्रचारक असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला। नुकतीच राहुल गांधी यांची सभा झाली, त्यामध्ये ते म्हणाले की काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळात काहीच विकास झाला नाही। काँग्रेस हे आपल्या जाहीरनाम्यात नको ते आश्वासने देत आहेत। आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी, जलयुक्त शिवार यासारख्या योजना दिल्या असून मी जे बोलतो ते करतो, मी खोटं बोलत नसल्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। आणि म्हणून या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो, आपण सिंचनाच्या सोयी करण्याकरता मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं। बळीराजा जलसंजीवनी योजना आणली। या अमरावती जिल्ह्यातले जेवढे रखडलेले प्रकल्प होते ते सगळे प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या अंतर्गत 18 प्रकल्पांकरता 400 कोटी रुपये आपण दिले। येत्या 1.5 वर्षामध्ये हे सगळे प्रकल्प झाल्यानंतर या अमरावती जिल्ह्यामध्ये सिंचनाचा बॅकलॉग पूर्णपणे संपलेला असेल। इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम आपण सुरू केलं। शेतकऱ्याच्या शेतीला जर पाणी मिळालं तर शेतकरी कर्जबाजारी होत नाही, तो आत्महत्या करत नाही। 15 वर्षाचं यांचं पाप की ज्या पापामुळे या विदर्भाला सिंचनापासून वंचित ठेवलं, पण तुमच्या आशीर्वादानं माझ्यासारखा एक विदर्भाचा सुपुत्र या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला। काँग्रेसच्या पापामुळेच विदर्भात सिंचन झाले नसल्याचे सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले। आम्ही जलद गती मार्गासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती केली असून नांदगाव खंडेश्वर येथे शेतकरी समृद्ध केंद्राची निर्मिती करणार असून आगामी 5 वर्षात नांदगावचा चेहरा मोहरा बदलविणार असून नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे MIDC मंजूर करणार आहे। अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गरजवंतांना 2021 पर्यंत घरे बांधून देणार असून बचत गटातून 40 लाखांचे बिनव्याजी कर्ज आम्ही दिले आहे। या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावाचे स्मार्ट सिटी म्हणून पुनर्वसन करणार असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले व मतदारसंघाच्या विकास कामाकरिता प्रताप अडसळ यांना विजय करण्याचे आव्हान यावेळी फडणवीस यांनी केले। या जाहीर सभेला धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। चांदूर रेल्वे येथून उत्तम ब्राह्मणवाळे, बाळासाहेब स्वर्गीवकर व राजू शिवणकर यांचा हा विशेष वृत्तांत।